आपल्याला इम्पॉर्टंट क्वेश्चन घ्यायचे फक्त प्रॉब्लेम सेट मधले. 3 नंबरचा क्वेश्चन काय काय दिलेलं आहे. हेअर एम के बरोबर दिलेलं आहे 12. त्याच्यानंतर के एल दिलेलं आहे 6√3. के एल काय तुमचा 6√3. ठीक आहे. आणि तुम्हाला विचारलं रेडियस. पहिलं रेडियस फाइंड करायचं आपल्याला. काय फाइंड करायचं? रेडियस. रेडियस कोणती आहे? एम एल. रेडियस एम एल फाइंड करायची आपल्याला काय येईल तर. ठीक आहे. आता मग रेडियस एम एल तुम्हाला माहिती आहे. याला कोणता थेरम म्हणतो आपण? टँजंट थेरम. नाउ एम एल इज परपेंडिक्युलर टू सिगमेंट के एल. कोणता थेरम? टँजंट थेरम. कारण सेंटर पासून आपण जर टँजंटला एक लाईन जोडली तर ती कशी असते? परपेंडिक्युलर. आता परपेंडिक्युलर म्हटल्यानंतर कोणता थेरम येईल? पायथागोरस थेरम. इन ट्रायंगल एम एल के अँगल एल बरोबर आहे 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय पायथागोरस थेरम सांगा? एम के स्क्वेअर. हायपोटेन्यूस कोणता आहे? एलच्या समोरचा 90च्या समोरचा हायपोटेन्यूस एम के स्क्वेअर इज इक्वल टू एम एल स्क्वेअर प्लस के एल स्क्वेअर. के एल एल के काही चालतं. एम के 12, एम एल माहिती नाही आपल्याला. आणि इकडे 6√3 चा स्क्वेअर 144 एम एल स्क्वेअर ॲज इट इज. आणि हे 7 स्क्वेअर 36. 36 गुणिला 3 108. एम एल स्क्वेअर बरोबर एम एल स्क्वेअर बरोबर किती येईल मग? 36. एम एल बरोबर किती येईल मग? 6. ठीक आहे. एम एल बरोबर आलं तुमचं 6. हे झालं पहिलं. आता अँगल फाइंड करायचं. काय फाइंड करायचं? अँगल. कोणता अँगल? मेजर ऑफ के. अँगल के अँड अँगल एम. आता इथं प्रॉपर्टी वापरू आपण 30, 60, 90 डिग्री. बघा आता एम एल माहिती आपल्याला. एम एल किती आली? 6. नाउ एम एल ही हायपोटेन्यूसच्या अर्धी. बघा एम एल किती आहे? 6. एम एल किती आहे? 6. हायपोटेन्यूस कोणता आहे? एम के. एम के किती आहे? 12. एम एल इज 1/2 एम के. एम एल कशी आहे? 1/2 एम के. एम एल किती आहे? 6. आणि एम के किती आहे? 12. एम एल 1/2 एम के. मग देअरफॉर बाय 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री प्रॉपर्टी एम एल साइड एम एल इज ऑपोजिट टू 1/2 म्हटल्यानंतर किती डिग्रीला ऑपोजिट असते? 30, 60, 90 किती? 30. ऑपोजिट टू 30 डिग्री. एम एल 30 डिग्रीला ऑपोजिट आहे. एम एल कोणाला ऑपोजिट आहे? 30. म्हणजे देअरफॉर अँगल किती आला पाहिजे? अँगल के आला तुमचा 30 डिग्री. अँगल के 30 डिग्री आला. मग देअरफॉर इन ट्रायंगल एम एल के अँगल एम प्लस अँगल एल प्लस अँगल के तिघांची बेरीज किती राहील? 180. तिघांची बेरीज 180 आहे. एम किती आहे? फाइंड करायचं आपल्याला. अँगल एम फाइंड करायचा. एल 90 आहे, हा आहे 30. सगळ्यांची बेरीज 180. म्हणजे अँगल एम बरोबर किती येईल मग? 180 वजा 120. अँगल एम बरोबर आला तुमचा 60. ठीक आहे. याच्यात भरपूर आहे बरं. दुसऱ्या पण गोष्टी काढू शकतो, पण हे सगळ्यात सोपं आहे प्रॉपर्टी वापरून. ठीक आहे. घ्या फास्ट मध्ये लिहून. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट म्हटल्यापेक्षा आपल्याला इम्पॉर्टंट घ्यायचा आहे. 3 नंबरचा झाला, 5 नंबरचा. एवढंच करायचं. या सर्कलला ऑर मध्ये ठेवा. फक्त जेवढे क्वेश्चन घेते तेवढे सॉल्व्ह करा. आणि ते तुमचे चांगल्या प्रकारे घेतो, म्हणजे तुम्हाला लक्षात बसतील ते. 5 नंबरच्या क्वेश्चन मध्ये बघा,
क्वेश्चन मध्ये जे काही दिलेलं असतं ते महत्वाचं असतं. तुमचं इम्पॉर्टंट आहे का असेल तर या समोर. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरॅलेलोग्राम दिलेला आहे, काही ना काही यूज आहे. ABCD इज ए पॅरॅलेलोग्राम. हा काय तुमचा एक पॅरॅलेलोग्राम. पॅरॅलेलोग्राम म्हटल्यानंतर पॅरॅलेलोग्रामची प्रॉपर्टी काय असते, समोरासमोरील बाजू कशा असतात, सारख्या. ठीक आहे. AB इज इक्वल टू, एबीच्या समोर कोण राहील बघा, इथं काढून घ्या, नाही तुम्हाला समजलं तर असं आयस नाही दिलेलं डायग्राम मध्ये. एबीच्या समोर कोण आहे, BC, आणि एडीच्या समोर कोण आहे, BC. एडी इज इक्वल टू BC. ठीक आहे. आता तुम्हाला परत काय दिलेले हिअर, ए किती दिलेली आहे, 4.5. एकदम मध्ये डायग्राम काढायची. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. ईबी दिलेली आहे, खूप सोपा क्वेश्चन आहे. 5.5. आता ए दिलेली आहे आणि ईबी दिलेली आहे, मग देअरफॉर एबी किती होईल, एबी किती होईल, देअरफॉर ए प्लस ईबी दोघांची बेरीज 4.5 आणि 5.5 किती झाली, 10. ठीक आहे. हे झालं तुमचं 10 सेंटीमीटर, नाही ना, किती झालं तुमचं हे 10. एबी बरोबर झालं तुमचं 10. याला 1 नंबर द्या, याला 1 नंबर देऊ आपण, याला 2 नंबर द्या. ठीक आहे. एबीसीडी पॅरॅलेलोग्राम असल्यामुळे ऑपोजिट साइड कशा असतात त्याच्या सारख्या. किती इथं लिहू शकता, तुमचं आन्सरचं इम्प्रेशन आहे ना ते चांगलं पडतं थोडं. ऑपोजिट साइड्स आर इक्वल आर कॉन्ग्रुएंट. ज्यांना आठवलं त्यांनी लिहायचं, नाही लिहिलं तर एवढं काही मार्क्स कटणार नाही याचा. ऑपोजिट साइड्स आर इक्वल कॉन्ग्रुएंट जे काही असेल ते 2 AB झालं 10. आता इथपर्यंत झालं आपलं, आपण काही सॉल्व्ह केलं नाही, फक्त आपण जे दिलेलं होतं तेवढं लिहिलं. आपल्याला एडी फाइंड करायची. काय फाइंड करायची, एडी. आता एडी फाइंड करायची ना, तर मग एडी आपण डायरेक्ट फाइंड नाही करू शकत. आपल्याकडे काय आहे, एबी आलेलं आहे. काय आलेलं आहे, एबी. मग आपल्याला काहीतरी करून ही जी एडी आहे ती एबीच्या बरोबर दाखवायची. कशाच्या बरोबर दाखवायची, एडीच्या. एडी जी आहे ती एबीच्या बरोबर दाखवायची. मग त्याच्यासाठी आता बघा, त्याच्यासाठी बघा आता आपल्याकडं बघा, ए हा काय बाहेरचा पॉईंट आहे, काय बाहेरचा पॉईंट. ए वरून एक टँजंट काढली इकडं, ए वरून एक टँजंट काढली इकडं. डी बाहेरचा पॉईंट आहे, डी वरून एक टँजंट काढली, डी वरून एक टँजंट काढली. सी बाहेरचा पॉईंट आहे, सी वरून एक टँजंट काढली, सी वरून एक टँजंट काढली. आणि तसंच बी बाहेरचा पॉईंट आहे, बी वरून एक टँजंट काढली आणि बी वरून एक इकडे टँजंट काढली. म्हणजे काय, टँजंट्स, तुमचा थेरम येतो, टँजंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट. आठवतं का काही, एक्सटर्नल पॉइंट्स आर कॉन्ग्रुएंट. एक्सटर्नल पॉइंट मधून जर आपण टँजंट काढले, आपण असं सर्कल काढलं होतं ना, आठवतं का, आणि बाहेरून असं टँजंट काढल्या होत्या, या दोन्ही टँजंट कशा असतात, सारख्या. मग आता इथं फक्त ह्या फॉर्म मध्ये न देता त्यांनी या फॉर्म मध्ये दिलेले आहे. आता कोणत्या कोणत्या टँजंटचे मग ते, ए इज इक्वल टू AH पहिली, त्याच्यानंतर सांगा DH, DH इज इक्वल टू DG, त्याच्यानंतर CF इज इक्वल टू CG, CG इज इक्वल टू CF, काही पण चालेल, एका लाईनवरच्या घ्यायच्या. आणि BF इज इक्वल टू BE. ठीक आहे, याला द्या 3 नंबर. कळालं, म्हणजे काय केलं, हे दिलेलं होतं टँजंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट आपण काढून घेतलं. आता जर आपण समजा असं केलं, 9 सगळ्यांची बेरीज करायची. आता इथपर्यंत झालं, ठीक आहे. आता सगळ्यांची बेरीज करा, AB प्लस DC जे इक्वल साइड आहे या दोघांची बेरीज, AD प्लस BC
एडी प्लस बीसी. ठीक आहे. आता एबी, एबी किती आहे? एबी आहे 10. थांबा त्याला राहू द्या सध्या. एबी कोणाकोणाची बेरीज बघा. ए प्लस ईबी ही कोणाची बेरीज आहे? डीसी कोणाची बेरीज आहे? डीजी प्लस एक मिनिट थांबा, कुठेतरी हुकून बघा. इथपर्यंत तर काही डाऊट नाही तुम्हाला. हे थोडं हे झालं होतं आपलं. इथपर्यंत काही आपण इथपर्यंत एबी काढून घेतली, टँजंट ड्रॉन. आता हे कशासाठी त्याचं सांगतो तुम्हाला. ए प्लस ए एच, ए प्लस, आता एक एक साइड घ्यायची ए आणि ईबी. इकडे बघा, याला असंच राहू द्या. नाऊ ए प्लस ईबी, काय केलं आपण? ए प्लस ईबी, त्याच्यासोबत करा एका साइड ऑपोजिट घ्या, डीजी प्लस जीसी. ठीक आहे, बरोबर आहे. ए प्लस एबी. आता ए कोणाच्या बरोबर आहे? ए एचच्या. कोणाच्या बरोबर आहे? ए एच. बघा, ए कोणाच्या बरोबर आहे? ए एच. ईबी कोणाच्या बरोबर आहे? बी एफ. ठीक आहे. डीजी कोणाच्या बरोबर आहे? डीजी डी एच, डी एच. आणि जीसी कोणाच्या बरोबर आहे? सी एफ, सी एफ. आता बरोबर बघा, ए प्लस ईबी मिळून काय बनतं? एबी. काय बनतं? एबी. जास्त डोकं नाही लावायचं. या ऑपोजिट साइड घ्यायच्या, त्याच्यानंतर ते कोणाकोणाच्या बरोबर आहे, किंवा डायरेक्ट उरलेल्या घेऊन टाका. काय घेऊन टाका? उरलेल्या. त्या हे जे घे ना, हे इक्वल दाखवण्यासाठी आपल्याला हे दाखवावं लागलं. इथं लिहू शकता तुम्ही फ्रॉम 3, फ्रॉम 3. ठीक आहे. ए बी, डीजी आणि जीसी मिळून कोण बनते? डीसी. ठीक आहे. ए एच, ए एच आणि एच डी एच. बघा, ए एच आणि डी एच मिळून कोण बनतं? एडी. उरलं कोण? बी एफ आणि सी एफ. बी एफ आणि सी एफ मिळून कोण बनतं? बीसी. ठीक आहे. आता एबी, एबी कोणाच्या बरोबर आहे? डीसीच्या. म्हणजे इथं काय लिहू शकतो आपण? ट्वाइस एबी. याला काय लिहू शकतो? एडी आणि बीसी पण बरोबर आहे. एडी आणि बीसी, याला काय लिहू शकतो मग? ट्वाइस एडी. कारण एडी फाइंड करायची आपल्याला. फ्रॉम 1. कुठून? फ्रॉम 1. आता ट्वाइस एबी, मग एबी बरोबर काय येईल? 2 2 काय झाले? कॅन्सल. एबी बरोबर काय आलं? एडी. मग देअरफॉर एडी इज इक्वल टू 10. कुठून? एबी किती आहे? 10. मग एडी पण किती? 10. फ्रॉम 2. ठीक आहे, फ्रॉम 2. कन्फ्यूज नका होऊ. इथपर्यंत तुम्हाला सर्वांना करता येईल, कारण हे टँजंट ड्रॉन आहे. मग आपण काय केलं? एक एक साइड घेतली, एबी घेतली आणि सीडी घेतली. मग त्याच्या इक्वल कोणत्या आहे त्या समोर घेतल्या. कळालं का? हे इक्वल टूचं साईन महत्वाचं. आपल्याला कोणतं साईन महत्वाचं होतं? इक्वल टू. आणि ते कोणामुळे आलं? या 4 साइडमुळे. ठीक आहे, घ्या लिहून. हा बघा, त्याच्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन. किती नंबरचा? 7. जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तेच घ्यायचे आपल्याला. ठीक आहे. आता या 7 नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी येईल, ड्रॉ सेगमेंट एक्स झेड. बघा, एक्स झेड काढला. कोणता काढला? एक्स झेड. मग दुसरा कोणता काढलेला असेल? वाय झेड. सेगमेंट वाय झेड. समजून घ्या, याला काही पार्ट नसतात करत, प्रॅक्टिस करायची याची. एक्स झेड काढला, इकडून कोणता काढलेला असेल? वाय झेड. ठीक आहे. एक्स झेड ए. आता बघा, एक्स झेड ए हा अँगल आहे. कोणता? एक्स झेड ए. हा जो अँगल आहे एक्स झेड ए, याचा ऑपोजिट कोणता असेल? वाय झेड. आणि तो कोणता पॉईंट? बी आहे का? बी. ऑपोजिट अँगल बघा, हा याचा काय आहे? ऑपोजिट. इथं दिले खाली, हे बी झेड वाय. कोणता? बी झेड वाय. हा खालीच दिलेला आहे तुम्हाला, आन्सरच दिलेले आहे. बी झेड वाय. ऑपोजिट आहे त्याचा, झेडच्या ऑपोजिट. ठीक आहे, हे बघून घ्या. बी झेड वाय, बी झेड वाय. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डायग्राम दाखवावं लागेल. एक मिनिट.
हम्म. बघा आता हा झाला बी झेड वाय. कोणता झाला? बी झेड वाय. ठीक आहे. एक्स झेड ए याचा ऑपोजिट बी झेड वाय. ठीक आहे. आता एक्स झेड ए बी झेड वाय याला ए म्हटलं. काय म्हटलं? ए. याला लक्षात राहू द्या. काय म्हटलेलं त्याला? ए. एक्स ए आणि एक्स झेड ह्या काय सारख्या आहे, कारण त्याला काय म्हणतो आपण? रेडियस ऑफ सर्कल. इथं एक शब्द आहे, बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल पॉइंट्स एक्स वाय झेड. हे जे 3 पॉइंट आहे हे काय असतात? कोलिनियर. कोलिनियर एका रेषीय बिंदू म्हणतात त्याला, कोलिनियर. ठीक आहे. त्याच्यानंतर सिगमेंट एक्स ए सिगमेंट एक्स ए आणि एक्स झेड काय? रेडियस आहे. काय त्या? रेडियस. रेडियस ऑफ सर्कल. ठीक आहे. आता एक्स ए आणि एक्स झेड सारखं आहे म्हणजे तो बनला आयसोस्केल ट्रायंगल. कोणता? आयसोस्केलस. मराठीत काय म्हणतात त्याला? समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण मध्ये काय असतं? बाजूंच्या समोरील अँगल कसे असतात? सारखे. एक्स ए रेडियस आहे, एक्स झेड रेडियस हे दोन्ही सारखे आहे. एक्स ए च्या समोरचा अँगल कोणता आहे? झेड. एक्स ए च्या समोरचा अँगल बघा उलट दिलेला आहे तुम्हाला कन्फ्युजनसाठी. हा जो एक्स ए झेड हा कोणाच्या समोरचा अँगल आहे? बघा तुम्हाला कन्फ्युजन साठी थोडं उलट दिलेलं त्यांनी. हा जो आहे हा इकडला अँगल इकडे टाकला. ठीक आहे. मग इकडला अँगल कुठे टाकावा लागेल तुम्हाला? इकडे टाकावा लागेल. बघा एक्स ए च्या समोरचा अँगल कोणता आहे? एक्स झेड ए. कोणता आहे? तुम्हाला खाली दिलेला असेल तर कुठेतरी, नाही का? बरं जाऊ द्या. एक्स झेड ए लक्षात राहू द्या. एक्स झेडच्या समोरचा अँगल, या साईडच्या समोरचा अँगल कोणता आहे? ए. एवढं तर कळतं तुम्हाला. एक्स झेडच्या समोरचा अँगल कोणता आहे? ए. बघा इकडे आला एक्स झेड. आता एक्स ए, एक्स ए च्या समोरचा अँगल कोणता आहे? झेड. म्हणजे इथं काय? एक्स झेड ए. ठीक आहे. कळालं? आता बघा हा एक्स झेड ए, एक्स झेड. आता इथून तुम्हाला एक गोष्ट कळायला पाहिजे, एक्स झेड ए च्या इक्वल कोण आहे? बी झेड वाय. आणि एक्स झेड ए च्या इक्वल कोण आहे? एक्स ए झेड. म्हणजे बी झेड वाय आणि एक्स ए झेड काय असले पाहिजे? सारखे असले पाहिजे. आता वाय बी कोणाला इक्वल आहे? वाय बी सेम. जशी प्रोसिजर या ट्रायंगल मध्ये केली आपण, एक मिनिट, जशी प्रोसिजर या ट्रायंगल मध्ये केली तशीच प्रोसिजर सेम इकडे करायची. म्हणजे सिगमेंट वाय बी हा कोणाला इक्वल असला पाहिजे? सिगमेंट वाय बी एक रेडियस आहे, दुसरी रेडियस कोणती आहे? वाय झेड. आता वाय बी च्या समोरचा अँगल कोणता आहे? बी झेड वाय. इथं बरोबर टाकलं त्यांनी, बी झेड वाय. याच्या समोरचा अँगल बघा वाय बीच्या समोरचा अँगल कोणता आहे? झेड. बी झेड वाय. आणि वाय बीच्या इक्वल लाईन कोणती होती? वाय झेडच्या समोरचा अँगल कोणता असेल? वाय झेडच्या समोरचा अँगल वाय बी झेड. वाय झेड याच्या समोरचा अँगल कोणता आहे? बी. फक्त त्याला मधात घ्या, वाय बी झेड. म्हणजे इथं काय येईल तुमचं? वाय बी झेड. आता बघा बरोबर लक्ष द्या काय काय चालू इथं. एक्स झेड ए कोणाच्या बरोबर आहे? बी झेड वायच्या. एक्स झेड ए कोणाच्या बरोबर आहे? एक्स ए झेडच्या. तुम्हाला इथं सांगतो मी ते नंतर थोडं. ठीक आहे. आता बघा एक्स झेड ए हा कोणाच्या बरोबर आहे? बी झेड वाय. बी झेड वाय. ठीक आहे. आता परत एक्स झेड ए कोणाच्या बरोबर आहे? एक्स ए झेडच्या. कोणाच्या? एक्स ए झेड. ठीक आहे. म्हणजे हे दोन्ही पण कसे आले? पुन्हा सारखे आले. बी झेड वाय कोणाच्या बरोबर आला? एक्स ए झेडच्या. ठीक आहे. पण बी झेड वाय इथं कोणाच्या बरोबर आहे? वाय बी झेडच्या. म्हणजे एक्स ए झेड हा कोणाच्या बरोबर आला पाहिजे? वाय बी झेड. इथपर्यंत पोहोचणे आपल्याला. ठीक आहे. मग हे दोन इक्वल काय झाले बघा. एक्स ए झेड हा अँगल आहे, एक्स ए झेड हा, आणि दुसरा कोणता आहे? वाय बी झेड हा. हे दोन अँगल हे अल्टरनेट. कोणते अँगल आहे ते? अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार हे दोन लाईन कशा आहे? पॅरलल. तेच सांगायचं होतं आपल्याला, लाईन काय आहे? पॅरलल. ठीक आहे. इथे लिहितो मी एकदा ते.
वाय बी कोणाची इक्वल आहे वाय झेड. इथं पण काय येईल रेडियस, रेडियाय किंवा रेडियस ऑफ सेम सर्कल. त्याच्यानंतर बी झेड वाय, बी झेड वाय कोणाची इक्वल आला वाय बी झेडच्या, वाय बी झेड. आणि लास्टली एक्स ए झेड, हा एक्स ए झेड कोणाची इक्वल येईल वाय बी झेडच्या. मला माहिती आहे तुम्हाला कन्फ्युज होत असेल सगळं काय चालू आहे काय नाही, पण लक्षात ठेवा की कुठपर्यंत पोहोचलो आपण. आणि याला रेडियस एक्स ए इज इक्वल टू सॉरी इज पॅरलल टू रेडियस वाय बी. इथं थेरम येईल तुमचा अल्टरनेट अँगल टेस्ट बाय अल्टरनेट अँगल टेस्ट. ठीक आहे, समजलं. याला लिहून घ्या एकदा तुमच्या बुकमध्ये.